आता एक मोठी बातमी आपण पुण्यातून बघणार आहोत। पुणे हडपसर इथल्या बॉम्ब प्रकरणी एटीएसने आरोपीला नागपुरातून अटक केलेली आहे। काय काय घडामोडी घडतायत, तपास कसा सुरू आहे, आपण नजर टाकूया। पुणे बॉम्ब प्रकरणातील आरोपीला नागपूरमध्ये अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांना त्याला पकडण्यामध्ये अटक करण्यात यश आलंय। हडपसर इथल्या रुग्णालयासमोर हा बॉम्ब ठेवण्यात आलेला होता। नेमका बॉम्ब का ठेवला होता, कधी ठेवला होता, या संदर्भातला सगळा तपास सुरू झालेला आहे। नागपूर रेल्वे स्थानकावरून या आरोपीला सध्या अटक करण्यात आली आहे। सकाळी आरोपीचं लोकेशन पुलगाव मधलं होतं आणि त्यानुसार पुणे एटीएसने नागपूर युनिटला ही माहिती दिली। यानंतर नागपूर स्थानकावरती सापळा रचत आरोपीला अटक करण्यात आली आहे। हडपसर इथल्या नामांकित रुग्णालयाबाहेर बॉम्ब सापडलेला होता आणि या बॉम्ब ठेवणाऱ्याची ओळख पोलिसांनी पटवलेली होती। पोलिसांची पथकं या आरोपीच्या मागावरती होती आणि बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणाचा दहशतवादाशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट झालेलं होतं। आरोपीने वैयक्तिक वादातून हा प्रकार केला असल्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यातील हडपसरमधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती आणि हा बॉम्ब नेमका कोणी ठेवला या दृष्टीने जे आहे ते पुणे पोलिसांसहितच विविध तपास यंत्रणा जे आहेत ते या आरोपीचा शोध घेत होते। या आरोपीचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीनुसार जे आहे ते एटीएसनं जे आहे ते नागपुरातून साधारणतः 10:30च्या सुमारास एका आरोपीला जे आहे ते नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। या आरोपीचं लोकेशन सकाळच्या वेळी नागपूर विभागातल्या पुलगाव इथं ट्रेस झाला होता आणि त्याची माहिती नागपूरच्या एटीएसला देण्यात आल्यानंतर सापळा रचून या आरोपीला नागपूरच्या रेल्वे स्थानकावरून अटक केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आरोपीला आता एटीएस कार्यालयात नेलेलं आहे आणि इथून पुढे न्यायालयात नेऊन आरोपीला जे आहे ते पुणे एटीएस पुण्याला घेऊन देणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये विविध तपास यंत्रणा ज्या आहेत ते कार्यान्वित होत्या आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून माहिती जी आहे ती गोळा केली जात होती। मात्र एटीएसला मिळालेल्या माहितीनंतर आता या आरोपीला जे आहे ते नागपुरातून ताब्यात घेतल्याचं समोर आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।